ज्याच्यामध्ये माझे आई वडील असतील, माझा मोठा भाऊ असेल की ज्याने स्वतःला PSI बनायचे होते, ते स्वप्न बाजूला ठेवून आर्मीमध्ये जॉईन झाला. ते कुलाचं पण असू दे, मार मात्र यश पटेलच खायचा. कारण मराठी आपली भाषा यार, म्हणजे मराठी. मित्रांनो, एक गरीब घरातला पोरगा, मेंढपाळाच्या घरातला मुलगा देशामध्ये IPS झाला, 551 रँक, आणि त्यांना भेटायसाठी आमचे गुरुवर्य डॉक्टर गावडे आणि आमची टीम भेटायसाठी चाललीत. आणि जाताना आम्ही त्यांनी सांगितलेलं की पुस्तक घेऊन या, आणि डॉक्टर साहेब आपण पुस्तक घेऊन चाललोय. काय सांगचाल, आपण तिकडे चाललोय आता? अतिशय खडतर परिस्थिती मात करून आपल्या बुद्धीच्या जोरावरती विरोधी खरंच या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि संपूर्ण देशामधल्या बहुजन धनगर समाजाचा आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा असणारा देव, आणि त्याच्याच नावानं परत एकदा जन्माला आलेला हा बिरुदेव, खरंच त्यानं संपूर्ण त्याच्या कुळाचा आणि संपूर्ण देशाचा अभिमान वाढावा असं एक उत्तुंग अशी कामगिरी केलेली आहे. या पोरानं देशामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची 2024ची जी परीक्षा झाली, त्या परीक्षेमध्ये 551 रँक, टोटल 1031 पोस्ट ह्या परीक्षेमध्ये होत्या, त्यापैकी बरोबर 551वा रँक त्याचा आलेला आहे. अनेक लोकांना ती चालना भेटावी त्यांच्याकडून, अशी तुम्ही मुलाखत घ्यावी त्यांची. निश्चितच माझ्यासाठी सुद्धा आणि आपल्या चॅनलसाठी सुद्धा ही गौरवाची गोष्ट आहे. आपण खऱ्या अर्थानं त्यांचा एकेरी उल्लेख करणं बरं नाही. बिरुदेव एक साध्या सर्वसामान्य मुलगा, परंतु आता ते IPS अधिकारी झालेले आहेत. त्यामुळे आपण खऱ्या बिरुदेव साहेबांची मुलाखत घेण्यासाठी एका जात आहोत. तर आपल्या सगळ्या टीमला आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, व्ह्युअर्सना मी शुभेच्छा देतो. ओके, चला. राकड देशा, कणकर देशा, दगडांच्या देशा, मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा. परंतु या महाराष्ट्र आणि विशेष करून कोल्हापूर जिल्हा ही रत्नांची खाण आहे, आणि याच खाणीमध्ये जन्माला आलेला आपला सर्वांचा लाडका बिरुदेव, खऱ्या अर्थानं एकेरी उल्लेख करणं बरं नाही. परंतु बिरुदेव साहेब, असं काही नाही सर, माझ्यापेक्षा खूप मोठे आहात तुम्ही, कर्तृत्वानं आणि वयानं पण. तुम्ही जी आकाशाला गवसणी घातलेली आहे, फिनिक्स पक्षाप्रमाणे तुमचं काम आहे. तुम्हाला सर्व समाज बांधवांच्या वतीनं, आमच्या YouTube चॅनेलच्या व्ह्युअर्सच्या वतीनं तुमच्या असणाऱ्या या घवघवीत यशाबद्दल हार्दिक शुभेच्छा, तुमचं अभिनंदन. धन्यवाद साहेब. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर एवढ्या लांबून शुभेच्छा द्यायसाठी आले, त्यावेळी मी सरांचा आणि सरांच्या सर्व मित्रांचा मी शुभेच्छांच्या मनापासून स्वीकार करतो. धन्यवाद. थँक्यू. काय सांगाल की यशाचं क्रेडिट किंवा यशाचं हे कुणाला द्याल तुम्ही? म्हणजे मी असं म्हणेन की सक्सेस हे माझा ऍक्च्युली नाहीच आहे. सक्सेस हे कसं आहे की पडद्यावरचा मी कलाकार आहे, आणि पडद्यामागचे जे कलाकार आहेत ते भरपूर त्यांचं जे सक्सेसने स्वतःला PSI बनायचे होते, ते स्वप्न बाजूला ठेवून आर्मीमध्ये जॉईन झाला. माझा चांगला मित्र अक्षय सोळंकर आणि त्याची मिसेस ऐश्वर्या धायगुडे, त्यांनी मला महिन्याला आर्थिक पाठबळ दिलं, मानसिक सपोर्ट दिला. त्यानंतर UPSCची जर्नी सुरुवात करायच्या आधी मंगळवेढ्यातील अजित शहा यांनी आर्थिक मदत केली. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना, म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये ग्रॅज्युएशन करत असताना कॅल्सॉफ्ट इंडिया आणि फाउंडेशन फॉर एक्सलन्स यांनी CSR थ्रू स्कॉलरशिप दिली. 11वी-12वी मध्ये असताना रविराई चॅरिटेबल ट्रस्ट आणि राजेंद्र हजारे यांनी मदत केली. सो इतक्या सर्व लोकांनी मदत केली. मला वाटतं की या सर्व मदतींचेच हे यश आहे असं मला वाटतं. नवीन बरेच विद्यार्थी MPSC UPSC ची तयारी करत आहेत. तसं पाहिलं तर यश खूपच अंधारमय आहे. तर नवीन ऍस्पिरंट, नवीन अभ्यास करणाऱ्या, विशेष करून शेतकरी कुटुंबातील, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काय सांगाल? मला इतकंच म्हणायचं आहे की रियालिटी आणि एक्सपेक्टेशन यांच्यामधली दरी जितकी कमी असेल तितकं चांगलं असतंय. आणि स्वतःला काय बनायचं आहे किंवा काय नाही आहे हे, म्हणजे आता माझी गोष्ट सगळ्यांच्या बाबतीत अप्लाय होईलच असं नाहीये. सो प्रत्येक गोष्ट त्यांनी इंडिव्हिज्युअलाइज करायला पाहिजे, स्वतःनुसार गोष्टीमध्ये मॉडिफिकेशन आणायला पाहिजे. आणि जे विद्यार्थी खराब मनापासून UPSC तयारी करायची प्रयत्न करत आहेत किंवा विचार करतायत, त्यांना मी एवढंच म्हणेन की व्यसनांपासून लांब राहा, चांगल्या मित्रांची संगत ठेवा, प्रयत्न करत राहा, परिस्थितीची जाणीव राहू दे, आणि फक्त एवढंच की चांगलं कष्ट करत राहा, आणि जे ध्येय ठेवलंय त्याच्या दृष्टीने तुमची आगेकूच राहिली पाहिजे. मित्र हा गारव्यासारखा असतो, वनव्यामध्ये गारव्यासारखा असतो, आणि आपलं जे वय आहे त्या वयामध्ये निश्चितपणे आपण थोडंसं आई वडिलांच्या पासून दुरावलेला असतो आणि मित्रांच्या संपर्कात असतो. तर विशेष करून तुम्ही मित्रांची नावं सांगावी ज्यांच्यामुळं आपण पुढे ढकललं गेलो किंवा आपण
योग्य ट्रॅक वरती गेलो, अशा एक 4 मित्रांची नाव तुम्ही आम्हाला सांगावीत अशी आमची. सगळ्यात महत्वाचे माझे 2 रूममेट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचे, जय पाटील आणि वैभव पिंपरे, ज्यांच्यामुळे मी घडलो. आणि बेसिक गोष्टी की जे इंटेलेक्च्युअल इलिटनेस असतो त्यांच्याकडे मला मिळाला, कारण जे आजोबा बीटी पाटील सर मंगळवेढ्याचे काही एज्युकेशन सिस्टीमचे प्राचार्य होते आणि वैभव पिंपरे नवोदयचा विद्यार्थी होता, त्याच्याकडून मी डिसिप्लिन वगैरे सगळं शिकलो. त्यानंतर निशांत देशमुख म्हणून मला चांगला मित्र आहे, भारतीय वनसेवेमध्ये आहे, तो मणिपूर कॅडर आहे त्याच्याकडून मी म्हणजे जय सारखाच आहे, तो खूप रॅशनल आहे, इंटेलेक्च्युअली लाईट पण आहे. मग त्याच्याकडे तो गोष्टी मला सांगायची की म्हणजे गोष्ट ऍक्च्युअली जशी आहे तशी ऍक्सेप्ट करायला पाहिजे आणि त्यातून मार्ग शोधायला पाहिजे. माझे कॉलेजचे चांगले मित्र सिनियर आशिष पाटील म्हणा, प्रतीक फाळके म्हणा, प्रांजल चोपडे म्हणा, सौरभ देशपांडे म्हणा, सॅम म्हणा, म्हणजे सुमित साळके म्हणा, यांनी मला युपीएससीच्या जर्नीमध्ये हेल्प केली. आणि ऍक्च्युली माझ्या अभ्यासाची सवंगडी म्हणते तर आदित्य नवाळे, शुभम तळेकर वगैरे, अक्षय वळे वगैरे चांगले माझे मित्र होते. आणि सगळ्यात महत्त्वाचे माझी मेनच्या वेळची मैत्रीण म्हणजे कोमल फडतरे, की जिचं मला असं वाटलं होतं की ऍक्च्युली सिलेक्शन म्हणजे माझं झालं नाही तरी, म्हणजे माझं होईल का नाही माहित नाही, पण तिचं तरी होईल असं वाटलं होतं मला खूप मनापासून, पण मग तिचं ऍक्च्युली झालं नाही. सो तिच्यासाठी मला खूप वाईट वाटतं ऍक्च्युली. थोडासा ना आवडता प्रश्न, कितवा अटेम्प्ट होता? हा माझा 3रा अटेम्प्ट. म्हणजे ऍक्च्युली मला काहीच म्हणजे कधीच लाज नाही वाटली की माझा कितवा अटेम्प्ट आहे सांगायला, कारण शेवटी माझं मी म्हणजे आई माझी सारखी म्हणायची किंवा आईने माझे वडील सारखे म्हणायचे की तू स्वतःहून ओढवलेलं संकट आहेस, आम्ही तुला कधीच सांगितलं नव्हतं की युपीएससी किंवा एमपीएससी कर. सो मला अटेम्प्ट सांगताना कधीच लाज वाटली नाही. आणि हा माझा 3रा अटेम्प्ट होता. पहिल्या अटेम्प्ट मध्ये प्री नाही निघाली, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये प्री निघाली, मेन्स नाही निघाली. मध्यमवर्गीय कुटुंबामधून येत असताना समाजाचं एक फार मोठं प्रेशर असतंय आणि ह्या सगळ्याला फेस करत असताना काय नेमकं कसं फेस केलं? कारण की आम्ही बघितलं आहे की पोरगा 4-5 वर्ष अभ्यास करतोय म्हटल्यानंतर गावामध्ये कधी चुकून दिवाळीला, सणाला किंवा एखाद्या कार्यक्रमाला आला तर गावात बसलेली आपलाच मित्रपरिवार असतो, आपले सगळे सर असतात, सिलेक्शन झालं नाही झालं तरी साहेब म्हणून आपली चेष्टा पण करतात आणि आपला आदर पण करतात. तर ह्या गोष्टीला कसं सामोरं गेलात? सगळ्यात महत्वाचं तर की एक होतं की माझा एक खूप चांगला गावाकडचा मित्र आहे अजित कांदळकर म्हणून, माझ्यापेक्षा त्याला खूप जास्त विश्वास होता माझ्यावर, आणि तो माझ्या वतीनं म्हणजे माझ्यासाठी तो भरपूर लोकांसोबत पैसा लावायचा की तू माझ्यासोबत लावरी पैसे बघ की पोरग काहीतरी होते का नाही म्हणून, तो माझ्या वतीनं खूप पैसा लावायचा ऍक्च्युली. सो त्याचा विश्वास होता. आणि बाकी मी गावात गेल्यावर जास्त खूप जणांशी बोलत नसायचो, कारण मला ते असं म्हणजे जाणीव झालेली असते पोराला की गावामध्ये काय वातावरण व्हायला लागले त्याची थोडीफार कल्पना असते. मग मी थोडं जास्त खूप इंटरॅक्शन करायला गावात टाळायचो. माझा एक बालपणीचा मित्र आहे प्रणव कुंभार म्हणून, गेलो तर त्याच्या घरीच जायचो, नाहीतर दुसरीकडे. सक्सेस हॅज मेनी फादर्स, हार्डवर्कला कोणी तयार नसते ऍक्सेप्ट करायला तुम्हाला, स्ट्रगलच्या फेज मध्ये कोण तुम्हाला जवळ करायला बघत नाही. आणि तेच की शेवटी मग तेच आहे, स्वतःलाच तुम्हाला झगडत राहायचं असतंय. शेवटी मला एवढंच म्हणायचं असते, कारण शेवटी सोन्यालाच आगीची परीक्षा द्यावी लागते, बाकी लोकांना तर काय. अजून पुढे काय तयारी करायची इच्छा आहे का? ऍक्च्युली 551 रँक आलाय, रँक चांगला आलाय, म्हणजे माझे काही खूप एक्सपेक्टेशन नव्हते की मला 100 वगैरे यायचं, असं काही एक्सपेक्टेशन नव्हतं मला ऍक्च्युली. पण मागचे काही ट्रेंड्स बघता असं वाटतं की आयपीएस कॅडर भेटेल, पण माहित नाही भेटेल नाही भेटेल, खूप डिपेंड, खूप परमिटेशन कॉम्बिनेशनवर आहे. पण माझी इच्छा आहे की आयएस व्हायची, मग आय साठी परत तयारी करायची माझी इच्छा आहे. सो मी हा अटेम्प्ट देतोय ऍक्च्युली. थोडस आई वडिलांच्या विषयी. ऍक्च्युली आई आणि वडील दोघेही माझे मेंढपाळ आहेत, म्हणजे लहानपणापासून, म्हणजे आम्ही 1ली-दुसरीला मी शाळा कमी बकऱ्यात जास्त असायचो. त्यानंतर मग 6वी-7वी पर्यंत आई वडील दोघेही बकऱ्यात मेंढपाळ करायचे, पण नंतर पप्पा 10वी पर्यंत शिकलेले आहेत आणि आई काही शिकलेली नाहीये. सो मग शिक्षण थोडं जरा चांगलं असल्यामुळे शिक्षणाने सारखं सांगितल्यामुळे पप्पांनी निर्णय घेतला की बकरी सोडून आता गावाकडे शिफ्ट होऊया. आई ती बकरी मामांच्यात घातली आणि गावाकडे शिफ्ट झालो. मग 8वी ते 12वी पर्यंतचा काळ तो खूप जरा फायनान्शियली स्ट्रगल होता, कारण अर्निंग सोर्स बकऱ्यातनं खूप कमी झाला होता. म्हणजे बकऱ्यातनं थोडं अर्निंग होत होतं, 100 बकरी होती त्यावेळी, त्यामुळे चांगलंच अर्निंग होत होतं. आणि मग अर्निंग सोर्स कमी झाल्यामुळे पप्पा सेंटरिंगला वगैरे जाऊ लागले, आई शेतात मोलमजुरीला वगैरे जाऊ लागली, ऊस काढायला वगैरे जाऊ लागली. सो मग तो 5-6 वर्षाचा फेज खूप जास्त कठीण होता. दादा बीएससीला असताना हॉटेलवर वेटर म्हणून पण जॉब केले दादाने, स्वतःचे फायनान्स स्वतः मॅनेज करायचा. पण मग शेवटी दादानं जबाबदारी कुटुंबाची घेतली की माझ्या स्वप्नांसाठी स्वतःच्या स्वप्नांवर पाणी फेरलं. तर माझी इच्छा आहे की दादा रिटायर झाल्यानंतर दादाने PSI बनायला पाहिजे ऍक्च्युली. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये मित्र झाले, आई वडील झाले, एका शिक्षकाचा रोल फार महत्वाचा असतो एका ठराविक स्टेजला. त्याच विशेष करून माझं असं मत आहे की 7वी ते 12वी पर्यंत असे कोण शिक्षक? ऍक्च्युली मी असं म्हणेन की शाळेचा म्हणजे असं माझं वैयक्तिक मत आहे, मला कोणती कॉन्ट्रोवर्सी वगैरे काही क्रिएट करायची नाहीये. मला असं वाटतं की जिल्हा परिषद शाळेत शिकलेले शिक्षक त्यांना जेवढी तळमळ असते की विद्यार्थी घडवण्याची,
मला वाटत नाही की तिथे कोणत्याही प्रायव्हेट शाळेतल्या शिक्षकांना असत्या. सो माझ्या जिल्हा परिषदच्या शाळेतले शिक्षक की म्हणजे माझं नशीब म्हणजे की मला 1ली ते 7वी सगळे मॅडमच वर्ग शिक्षक आलेत. म्हणजे पहिल्या भोई मॅडम असतील 1ली ते 2रीच्या, 3रीला मोरे मॅडम असतील, 4थीला शिंगे मॅडम असतील, 5वी 6वी 7वीच्या जाधव मॅडम असतील. सो सगळ्यांचं म्हणजे कसं असते की प्रत्येक इयत्तेची रिक्वायरमेंट खूप वेगळी असते. कारण 1ली ते 4थी पर्यंतच्या मुलांना हँडल करणं खूप डिफिकल्ट असतं आणि 5वी ते 7वीच्या मुलांना शिकवणं खूप अवघड असतं. सो मग त्या स्टेजच्या शिक्षकांनी त्या स्टेजवर मला वाटतं की मोलाचं सहकार्य केलं की असं म्हणजे कोणत्या शिक्षकांना असं काय कसं आहे की एक विषय नसतो ऍक्च्युली, खूप सारखे विषय घेऊनच आपल्याला पुढे जायचं असतं. सो मल्टिपल टीचरनेच ऍक्च्युली मला वाटतं योगदान आहे. त्यांच्याच योगदानामुळे किंवा त्यांच्या ते जिद्दीमुळेच मला वाटतं की हे यश मिळवू शकलोय. एकदम खेडेगावातून 12वी त्यांचं शिक्षण आणि डायरेक्ट शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये, आणि ते पण डायरेक्ट COP सारख्या इंटरनॅशनल कॉलेजमध्ये, काय कशी होती एंट्री? ऍक्च्युली तर सुरुवातीला ज्यावेळी पप्पा मला सोडायला आले, आठवते अजून, 6 ऑगस्ट 2016 ऍडमिशनचा लास्टचा दिवस होता हॉस्टेल ऍडमिशनचा आणि कॉलेजचा पण. कॉलेजचं ऍडमिशन संपवलं आणि हॉस्टेलला ऍडमिशन पप्पा देऊन आलं मला. त्यावेळी समजलं की माझं हॉस्टेलच्या लिस्टमध्ये नाव लागायला नाही. आणि पप्पा म्हणाले की मी आता सोडून जातो, कारण राहायची वगैरे काही सोय नव्हती. आणि पहिल्यांदाच पुण्याला आलो होतो, त्याच्या आधी कधीच पुण्याला आलो नव्हतो. पुण्यामध्ये नव्हे काही कोल्हापुरात पण आमची कधीच कोण पाहुणे नाहीत. सो मग कधीच कोण मित्र पण नाही, कोण शिक्षक ओळखीचं नाही, कोण पाहुणे ओळखीचे नाहीत. पहिल्यांदाच आलो आम्ही. आणि ऍक्च्युली हॉस्टेलच्या वेटिंग रूम मध्ये पप्पांनी मी बोलत होतो आणि कन्नडमध्येच बोलालतो की आता पप्पा सोडून जातो म्हणाले. आणि काय झालं, तो मिरजेचा एक मुलगा होता प्रवीण शिवपूजे म्हणून, तर आमचं कन्नड बोलणं ऐकलं आणि आमच्याजवळ आला की काय काय झालं विचारायसाठी. आणि मग तो म्हणाला, आम्ही असं सांगितलं. मग त्यानं रेक्टरची परमिशन घेऊन त्याच्या रूम मध्ये राहायची मला 15 दिवसांची परमिशन काढून घेतली. लकेली अनलकेली किंवा प्रवीणच्या थोडे रेफरन्स वगैरे मला माझ्या सेकंड लिस्ट मध्ये हॉस्टेलला नाव लागलं. सो मला ते दिवस अजून आठवतात की मग प्रवीणचं ते उपकार मला काय माहिती. इंजिनिअरिंग कॉलेज म्हटलं, इंजिनिअरिंगचे स्टुडंट म्हटले की मला 3 इडियट्स पिक्चर नेहमी आठवतो. एखादा किस्सा 3 इडियट्स सारखा आठवत असेल तर अगदी? 3 इडियट्स सारखा किस्सा म्हटलं तर अरे तसे तर किस्से भरपूर आहेत ऍक्च्युली. बघत एखादा आमच्या व्ह्युअर्सना थोडा एखादा 3 इडियट्स सारखा किस्सा ऐकायला आवडेल. चांगला की 3 इडियट्स सारखा किस्सा एकदम चांगला की बर्थडेचं सेलिब्रेशन खूप चांगलं असायचं जरा कॉलेजमध्ये असलं की. आणि माझा एक मित्र यश पाटील म्हणून, मगाशी जे सांगितलं की BT पाटील सरांचा नादू मंगळवेढ्याचा, त्याचा लहान भाऊ यश पाटील ते जर्मनीला MS करतोय आता. सो फर्स्ट इयरला असताना काय असायचं की ओंकार फेत्रे म्हणून आमचा एक मित्र आहे, IT मध्ये झाले त्याचं. सो आम्ही बर्थडे वगैरे सेलिब्रेट करायचो. सो पोरांचं असायचं की नंतर यश पाटीलला बर्थडेला जायचं बंद केले. चला, अतिशय आनंद वाटला. परत एकदा आमच्या सगळ्या मानदेशातील तरुणांच्या वतीनं, बुजुर्ग लोकांच्या वतीनं आणि आमच्या चॅनलच्या व्ह्युअर्सच्या वतीनं तुम्हाला परत एकदा तुमचं हार्दिक अभिनंदन, तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद साहेब. साहेब, मग मी एक प्रश्न विचारतो. तर तुम्हाला जो जिल्हा मिळेल, IAS किंवा IPS तुम्ही व्हाल, माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे. तुम्ही अतिशय तळमळीनं सांगितलं की मी जे घडलो ते प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकामुळे घडलो. तर तुम्हाला जो डिस्ट्रिक्ट मिळेल, जो जिल्हा मिळेल, त्या जिल्ह्यातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि शिक्षक म्हणजे जो ह्युमन रिसोर्सेस आहे त्याच्यावरती शासनाचं आणि प्रशासनाचं कसं लक्ष राहील याच्यासाठी तुम्ही कार्य करावं. हो, नक्कीच नक्कीच सरांनी. म्हणजे तेच आहे की एक म्हणजे माणूस कशाने मोठा होतो, तर माणूस कोणत्या गोष्टीने मोठा होतो, तर एक की जाणीव ही एक गोष्ट आहे की जी माणसाला मोठी बनवत राहत्या. सो ज्या प्राथमिक शाळेमध्ये मी शिकलो किंवा ज्या हायस्कूलमध्ये मी शिकलो, असे म्हणजे हे जिल्हा परिषदेच्या शाळांचं सशक्तीकरण करायला पाहिजे सरकारनं. जास्त जायचं नाही तर माझं काय मसाची गावाकडे गेलं की मी जास्त वेळ शेतातच घालवायचो. पुढे गेले तर मराठी माणूस पुढे जाणार. सो मला असं प्रामाणिकपणे मत वाटतंय माझं. हो, नक्कीच नक्कीच नक्कीच. हो, अगदी मराठी शाळा, माध्यमिक शाळा आणि शिक्षक. हो हो हो, नक्कीच. फक्त विद्यार्थीच नाही, शिक्षकांवरती कसं आहे की विद्यार्थी घडत असतो, शिक्षक एक जनरेशन घडवत असतात. आणि मला असं वाटतं की प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांनी त्याच जिद्दीनं, त्याच तळमळीनं शिकवायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि असं माझं माहित नाही, परखडपणे बोलतोय थोडं, ती तळमळ मला माझ्या वेळच्या शिक्षकांमध्ये जशी होती ती आत्ताच्या शिक्षकांमध्ये थोडस बघायला मिळत नाही असं मला वाटतंय. म्हणजे ती मला वाटते की जी सामाजिक क्रांती घडवायला पाहिजे तर त्यामध्ये शिक्षकांचा पण खूप रोल आहे. मला वाटतं शिक्षकांनी पण खूप अग्रेसर भूमिका घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. ती तुमच्या जिल्ह्यात नक्कीच इथून पुढे होईल. हो हो, माझ्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे असं मला वाटतं.